ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आज स्वामी तुमच्या मनातील मोठी गोड बातमी घेऊन आले आहेत आणि पुढील 10 मिनिटात तुमची मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मोजून 10 मिनिटे नक्कीच ऐका आणि मन लावून ऐका आणि निस्वार्थ मनाने ऐका. तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. स्वामी भक्तांनो, स्वामी हेची आदी तत्व, हेची जाणावे मूळ पुरुष, तोची पूर्ण ब्रह्म नारायण, स्वामी चरणी व्हावे शरणागत. स्वामी हेची आदी गुरु, स्पर्शिला स्वामी चरण होणी जावे परिस. स्वामी चरणी होण लीन, तो परिस होण जाणावा. म्हणून आपण स्वामी चरणी लीन झालं पाहिजे आणि स्वामींना प्रत्येक गोष्ट आपण सांगितली पाहिजे आणि मनातील गोष्ट स्वामींकडे नक्कीच मागितलीही पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळांनो, या जगात शाश्वत असे काहीच नाही आहे. तुझे दुःख, संकट, अपयश धरून बसला आहे ते हे प्रत्येक एक दिवस बदलणार आहे. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा काळ वेळ आम्ही ठरवलेला आहे आणि मुळात आमच्यावर तुझी श्रद्धा असताना डळमळीत होण्याचे कारणच नाही. आणि तू डगमगीत होऊ नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. येऊ दे कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलवू दे. येऊ दे प्रलय, जल प्रकोप सगळे, सर्व जग तुझ्या विरुद्ध उभे राहू दे. परंतु डगमगू नकोस बाळा. तू हिमतीने कर झुंज या सर्वांशी. तू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. मला विश्वास आहे बाळा तुझ्यावर. तू मला जिंकून दाखवशील. विश्वाला नमविण्याचे सर्व सामर्थ्य आम्ही तुला जन्मता प्रदान केलेले आहे आणि तू नक्कीच ते करू शकतो, असं आपल्याला स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत आणि स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि तुम्हाला निरोगी ठेवतील आणि सर्व धनसंपदा देतील. नक्कीच ही प्रार्थना आम्ही स्वामींच्या चरणी करतो. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्मच, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा आणि भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. म्हणून आपण कधीच हार मानायची नाही आणि आपण कधीच हार पत्करायची नाही. म्हणून स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी. कल्याणच होणार यात मात्र किडीमात्र शंका नाही. म्हणून कल्याण आपलं प्रत्येक वेळेस होणारच आहे. म्हणून मोठं होण्याचं वेळ अनेकदा मनुष्याला छोटं करून टाकतं. ती अपेक्षा कायमची सोडली की मनुष्य खरोखरच मोठा होऊन जातो, इतका की अनेकदा त्याला देवत्वच प्राप्त होऊन जाते. म्हणून मित्रांनो, तुम्ही मोठे होणार आहात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला तुम्हाला शिकायला लागेल. जेव्हा सद्गुरूंची भेट होते ना, तेव्हा कोणतीच अपेक्षा, इच्छा मागणं शिल्लक राहत नाही. ना कोणता मंत्र, तंत्र, उपाय, तोडगे, ना ज्योतिष जाणण्याची इच्छा राहत. कारण गुरूंची भेट म्हणजे सर्व गोष्टींचा समाधान. आणि खऱ्या सद्गुरूंची भेट झाली की जीवनाचे सार्थक होते आणि आध्यात्मिक मार्गात तेच महत्त्वाचे आहे आणि तेच तुम्ही नक्कीच केले पाहिजे. जेव्हा खरंच कुणाच्या आधाराची गरज असते तेव्हा नेमकी तेव्हाच कोणी आधार देत नाही. मग बाकी नेहमीच मी आहे ना पाठीशी म्हणणारे खूप असतात. म्हणून कोणतीही समस्या स्वतःला सोडवावी लागते. म्हणून कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं आणि स्वामींची भक्ती करावी. शेवटी तीच आपल्या कामात येणार आहे आणि शेवटपर्यंत स्वामी आपल्याला नक्कीच स्थान देणार आहेत आणि त्यांच्या हृदयात आपले स्थान पक्के आहे. म्हणून आपल्या हृदयातही ते पूर्णपणे आपण त्यांच्या एकनिष्ठ असायला हवेत आणि आपण स्वामींशी एकनिष्ठ असले तर स्वामीही आपल्याला तसेच समजतात आणि त्याप्रमाणे फळ देत असतात. म्हणून योग्य श्रद्धास्थान, योग्य पुस्तक आणि योग्य व्यक्ती या 3 जणांशी केलेली संगत आपल्याला कधीच एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण भक्ती सेवा करतो, आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. काही वेळेत आपल्या मागे जे काही संकट लागतात, ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात, तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात, तरी स्वामींचीच लीला असते. कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि ती संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला गवसणी घालतो.
जसे पायाला काटे खडे टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच. म्हणून मित्रांनो, भगवंत ईश्वर परमात्मा सगुण प्रत्यक्ष देहरूपाने दिसतो असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल. नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण भक्ती श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते. म्हणून सतत नामस्मरण आपण करत राहिले पाहिजे. आणि नामस्मरण केल्याने आपल्या मनाला शांती सुद्धा मिळते. म्हणून तुम्ही नामस्मरण केल्याने तुम्हाला नक्कीच त्यावर भरपूर काही गोष्टींचा अनुभव येईल. आणि आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तव्यशून्य आणि व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाही, नावं ठेवतील, दिवसतील. पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटला येतील. आणि एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय. बस एवढंच आपण लक्षात ठेवायचं. आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलाय. आणि म्हणून आपण त्याप्रमाणे चांगली व्यक्ती व्हायचंय. म्हणून जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, तर स्वतःमध्ये बदल करण्याची प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं आणि आपण त्यावर काम करायचं असतं. म्हणून आपण त्यावर काम केलं तर परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतच असतो. आणि सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात आणि तेही आयुष्यभर एकमेकांना नक्कीच न बघता. म्हणून आपण त्या प्रकारे निस्वार्थ मनाने भक्ती केली पाहिजे. आपल्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीची अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे, हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं तुम्ही नक्कीच सुखी राहणार आहात. म्हणून तुम्ही प्रेमाने आणि मनोभावाने स्वामींची भक्ती केली पाहिजे. स्वामी तुम्हाला नक्कीच पावतील. आणि नको भूलू स्वामी नामाची, आणि स्वामींचे नाव अजिबात भूलू नको. सार्थक होईल जीवनाचे, किती वर्ण गुण मी त्यांचे असेच आहेत स्वामी आमचे. म्हणून स्वामी असेच आहेत, आपण त्यांचे गुणगान गायले पाहिजे आणि नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. आणि मग ते डोक्यात ठेवले की सर्व काही आपल्यासाठी चांगले होऊन जाते. म्हणून बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी सर्व काही पाहीन असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखाचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन आपण नक्कीच केले पाहिजे. आणि संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक, काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, ते ज्याने त्याने नक्कीच ठरवायचं आहे. आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ते नक्कीच तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण ह्या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले आहेत. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कल्याण होते सुद्धा. म्हणून जीवनामध्ये साधेपणा हे तुमचे अंतिम शेवटचे सौंदर्य असेल. आणि तुमच्यामध्ये जर क्षमा असली तर ही तुमची परमशक्ती आहे. आणि तुमच्यामध्ये नम्रता असली तर हा सर्वोत्तम तुमचा युक्तिवाद आहे. आणि तुमच्यामध्ये ओळख असली तर हा एक चांगला संबंध आहे. आणि स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला साथ देत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. म्हणून आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास नक्कीच ठेवायला हवा. आणि गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही.
गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे, आणि कोणत्या आघाडीत प्रसंगातून तारून येणारी गुरुभक्ती ईश्वर भक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. म्हणून तुम्ही फक्त गुरूंचे स्मरण नक्कीच केले पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहे आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, सगळं काही एकावरच ठेवायचं असतं आणि एकाशीच करायचं असतं. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान नक्कीच आम्हाला आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नयेत. असं केलं तरी नंतर विचार करावा लागतो की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे ती की ते नाते संपुष्टात यावे, आणि अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन तुमच्या घडणार आहे. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतात असतो, पण आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींकडे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून ते तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील. म्हणून लोक मोहात इतके अडकतात ना की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले तर पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते, आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास होणार, आणि बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय म्हणतं आणि बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात, आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुसऱ्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत राहतात, आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे, आणि नामस्मरण आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. या अनुभूतीचे अनुभवाने लागते, आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो एक भाग आहे. म्हणून तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो, आणि ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे, आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींकडे साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं
तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे चांगलं झालं हो लोकांचं, पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधळ, सोळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच असे कुठलेच नाही. म्हणून सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. म्हणून नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावेरा धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे पूर्णपणे कल्याण होऊन जात असते. म्हणून प्रत्येकाला समजावत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजावत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करू येतो. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देऊ शकते हे मात्र निश्चित आहे. म्हणून खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घेत स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रसार करत आणि प्रचार करत असाल तर मग तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन जाताय आणि स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाचे पावन झालेले स्थान आहे. तसेच बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात, कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती करा आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकीच्या भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांचे स्वामी वेळ आली की सगळं काही बघतील आणि सर्व काही त्यांच्यासाठी नक्कीच स्वामींनी तयार करून ठेवलेलं आहे. म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहेत. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न लवकर पूर्ण करायचे आहे अशी प्रार्थना आपण करत असतो. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने, शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर ते वाक्य श्राप, तळतळात सारखे नाही वाटले पाहिजे. या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आपल्याला आधार नक्कीच वाटला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कधीही कोणाचे वाईट करू नका, निंदा करू नका, नावे कधीच कुणाला ठेवू नका, कुणाचे वाईट व्हावं अशी वृत्तीच कधी ठेवू नका. आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो. अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊही शकतो हे मात्र निश्चित. म्हणून जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घासून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही, म्हणून कोणापुढे झुकू देत नाही. म्हणून एवढं लक्षात घ्या की या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्यासोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध आपण नक्कीच ठेवायचे आहे. आणि आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देऊ शकतात आणि ते देतील सुद्धा. म्हणून निस्वार्थीपणे कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजेच निष्काम कर्म आहे. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही आणि त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही आणि त्याचे सुखदुःख आपल्याला जडत नाही. म्हणून मित्रांनो, सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थांचे, महाराजांचे वचने तथा शिकवण तुम्ही लक्षात ठेवायचे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षेम मी स्वतः चालवत असतो. हम गया नहीं, अभी जिंदा है.
मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा आणि भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव. मोक्ष तुला नक्कीच मिळेल. आणि जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. शेती पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट आणि समाधानी राहा. आळशी कधीच होऊ नको आणि आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नको, हे वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून हे वचन आपण सुद्धा स्वामींना दिले पाहिजे की आम्ही तुमचं वचन नक्कीच पाळू. आणि स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लाभावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.